1980च्या शीख दंगलीवरून काँग्रेसवर कायम टीका होते। मात्र याच प्रकरणावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे। पाहूयात याबाबतचा रिपोर्ट। ऑपरेशन ब्लू स्टार ही काँग्रेसची चूक। काँग्रेसच्या चुकांची जबाबदारी घेतो राहुल गांधींचं मोठं वक्तव्य। नुकतंच राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर होते। यावेळी अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटी वॉटसन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेअर्स इथं राहुल गांधींनी चर्चासत्रात सहभाग घेतला। या संवाद सत्रात राहुल गांधींना शीख विरोधी दंगलींसंदर्भात रोखठोक प्रश्न विचारण्यात आला। त्यावेळी ऑपरेशन ब्लू स्टार ही चूक असल्याची कबुली राहुल गांधींनी दिली आहे। As far as mistakes of the Congress party are concerned, a lot of those mistakes happened when I was not there. But I'm more than happy to take responsibility for everything that the Congress party has ever done wrong in its history. The question is, what are you doing to reconcile? I have publicly stated that what happened in the 80s was wrong. I have been to the Golden Temple multiple times. I have an extremely good relationship with the Sikh community in India and a loving relationship with them. राहुल गांधींच्या या वक्तव्यावरून देशात राजकारण तापलंय। भाजपनं राहुल गांधींचं काँग्रेसला घेरलं, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं यावरून पंतप्रधान मोदी आणि अमित शहांना सल्ला दिलाय। त्यांनी सांगितलं त्यावेळेस मी राजकारणात नव्हतो, लहान होतो, पण ज्यावेळेस ते मोठे झाले, ज्यावेळेस ते राजकारणात आले, खासदार झाले, त्यावेळेस जर त्यांनी ही माफी मागितली असती तर निश्चितच त्याला स्वागत आम्ही केलं असतं। पण आज ज्यावेळेस त्यांना लक्षात आलं की काँग्रेसचं कुठेतरी अस्तित्व संपुष्टात येऊन राहिलंय, कुठेतरी देशात काँग्रेसच्या मोठ्या प्रमाणात गळती सुरू झालेली आहे, मोठ्या प्रमाणात लोक काँग्रेसवर नाराज आहेत किंवा काँग्रेसमध्ये काम करायला तयार नाहीये, त्या क्षणी आता म्हणजे त्यांच्या पडत्या काळात त्यांनी या प्रकारची माफी मागणं ही म्हणजे राजकीय पोळी शेकण्यासारखं आहे आणि त्यांनी निश्चितच याचा राजकीय फायदा घेण्याचा ते प्रयत्न करत आहे। राहुल गांधींची ती एक भूमिका कायम राहिली, चुकांची माफी मागणं आणि त्याच्यामध्ये काय चुकीचं नाही। याच्यापासून नरेंद्र मोदी आणि अमित शहानी काय शिकायला पाहिजे? नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी या तरुण नेत्यापासून काही शिकायला पाहिजे, ते हेच की चुका कबूल केला पाहिजेत मोकळेपणानं, ती लोकशाही आहे आणि लोकभावनांचा आदर केला पाहिजे। आता आपल्या अत्यंत खणखरपणाने काम करणाऱ्या आजी म्हणजे इंदिराजी वडील राजीवजी यांच्याबद्दल आता राहुल का असं बोलतात, मला असं वाटतं आता नेमकं त्यांनी त्याच्याबद्दल बोललेलं बरं। परंतु मग ज्या वेळेला त्या नेतृत्वाच्या संदर्भामध्ये टीका होते त्यावेळेला आपण वेगळं बोललं आणि आज आता आपण त्यांच्याकडनं खूप चुकीचे निर्णय झाला असं कबुली देणं म्हणजे मग वेगवेगळे राजकीय पक्ष त्यावेळेच्या धोरणावरती जे टीका करत होते ते योग्य होते अशीच कबुली राहुल गांधी देत आहेत। राहुल गांधींच्या चुकीच्या कबुलीमुळे चर्चेत आलेलं ऑपरेशन ब्लू स्टार काय आहे त्यावर एक नजर टाकूया। 1980च्या दशकात पंजाबमध्ये फुटीरतावादी चळवळीनं वेग घेतला। खलिस्तान म्हणजेच वेगळ्या पंजाबच्या मागणीसाठी जर्नेल सिंग भिंद्रनवाले याच्या नेतृत्वात आंदोलन पुकारण्यात आलं। 31 मे 1984 ला अमृतसरच्या प्रसिद्ध सुवर्ण मंदिरात भिंद्रनवाले यांनी संपूर्णपणे कब्जा केला। सुवर्ण मंदिरातून भिंद्रनवाले आणि समर्थकांना हटवण्यासाठी ऑपरेशन ब्लू स्टार सुरू करण्यात आलं। लेफ्टनंट जनरल कुलदीप सिंग यांनी ऑपरेशनचं नेतृत्व केलं। 1 जून 1984 लष्कराने सुवर्ण मंदिराला वेढा घातला। 4 जून 1984 ला लष्कराकडून शांततापूर्ण आत्मसमर्पणाची मागणी करण्यात आली, मात्र भिंद्रनवाले आणि त्याच्या समर्थकांनी नकार दिला। 4 जून 1984 लष्कराकडून सुवर्ण मंदिर परिसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला। भिंद्रनवाले आणि त्याच्या समर्थकांनी गोळीबार केला। 5 ते 6 जून 1984 मुख्य ऑपरेशन सुरू झालं, ज्यामध्ये रणगाडे आणि अवजड शस्त्रांचा वापर झाला। या ऑपरेशनमध्ये भिंद्रनवाले आणि त्याचे अनेक समर्थक मारले गेले। 7 ते 8 जून 1984 लष्कराने सुवर्ण मंदिरातील उर्वरित दहशतवाद्यांचा बंदोबस्त केला आणि परिसर पूर्णपणे ताब्यात घेतला। या ऑपरेशनमुळे सुवर्ण मंदिराचे अकाल तख्त आणि इतर भागाचं मोठं नुकसान झालं। शीख समुदायात यामुळे नाराजी पसरली। ऑपरेशन ब्लू स्टारमुळे शीख समुदायात सरकार विरोधात रोष निर्माण झाला। 31 ऑक्टोबर 1984 ला
पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख अंगरक्षकांकडून हत्या करण्यात आली. 80च्या दशकातील काँग्रेसच्या चुकांची माफी मागणं राहुल गांधी आणि काँग्रेसच्या राजकीय दृष्ट्या फायदेशीर ठरणार की त्यामुळे काँग्रेसची अडचण होणार हे लवकरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.